जिहू चौपाटी संदर्भातला लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक करण्यात आलेला होता। त्यात जिहू चौपाटीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून आलेला होता। त्याच संदर्भात स्थानिक आमदार अमित साटम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, प्रसिद्ध असं जिहू समुद्र हा प्रसिद्ध आहे। इथे बरेच पर्यटक येत असतात, परंतु याच समुद्रावरती कचरा आढळून आलेला आहे। खरं तर या समुद्राची स्वच्छता मोहीम सर्वप्रथम तुम्ही सुरू केलेली होती, पुढाकार घेतलेला होता, परंतु आता मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येतो। गेली अनेक वर्ष जुहू बीच हा त्या जुहू बीच वरती असलेल्या स्वच्छतेमुळे प्रसिद्ध झालेला आहे। दुर्दैवाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यांमधून कचरा वाहून हा समुद्रामध्ये गेला आणि ज्या वेळेला भरती होती किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस मुंबई शहरात झाला त्यावेळेला समुद्राच्या पोटात असलेला सगळा कचरा हा समुद्राने पुन्हा एकदा समुद्र तटावरती म्हणजे बीचवरती हा फेकलेला आणि त्यामुळे तो आता जमा करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या मार्फत सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये असं होऊ नये याकरता मी मुंबई महानगरपालिकेला असं पत्र दिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शहरातले नदी नाले समुद्रामध्ये वाहतात त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅश बूम्स हे लावण्यात आले पाहिजे, जेणेकरून नाल्यामधून वाहून जाणारा फ्लोटिंग कचरा आणि मटेरियल हे त्याच ठिकाणी त्या ट्रॅश बूमने अरेस्ट होईल, तिकडनं महापालिका ते उचलून घेईल, जेणेकरून फक्त पाणी वाहून हे समुद्रात जाईल आणि नाल्यातला आणि नद्यांमधला जो कचरा आहे तो वाहून समुद्रात जाणार नाही। याची प्रक्रियाही महापालिकेने वॉर फुटिंगवरती सुरू केलेली आहे आणि याचंही टेंडर आणि एक सीएसआर मध्ये नेदरलँड्सची कंपनी सुद्धा महापालिकेला मदत करण्याकरता समोरून पुढे आलेली आहे आणि ते सीएसआर मधून हे काम करणार आहेत आणि काही काम महापालिका स्वतः टेंडर काढून करणार आहे। आणि पुढच्या पावसाळ्याच्या जास्तीत जास्त ठिकाणी ज्या ठिकाणी मुंबई शहरातल्या नदी नाल्यांमधनं वाहून जे समुद्रामध्ये जातात त्या ठिकाणी हे ट्रॅश बूम्स लागले गेले पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे। तोपर्यंत आता जुहू बीच वरती स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर आणि मशिनरी ही दुप्पट आता या ठिकाणी डिप्लॉय केलेली आहे। मशिनरी वाढवलेली आहे, जेसीबीज वाढवलेले आहेत, मॅनपॉवर वाढवलेली आहे, जेणेकरून जो काही आलेला कचरा आहे तो लवकरात लवकर इकडनं साफ व्हावा आणि ज्या दिवशी आजच्या दिवसासारखा ड्राय डे असेल त्या दिवशी मुंबईकरांना या जुहू बीचचा आनंद लुटण्याकरता या ठिकाणी ते येऊ शकतात। सर, पालिकेकडून असं सांगण्यात येतं की पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा कचरा संपूर्ण समुद्रकिनारी पाहायला मिळत असतो, परंतु आताही कुठेतरी यंत्रणा कमी पडते का? कारण आपण जी यंत्रणा बसवलेली आहे ती कुठेतरी कमी पडते का? कारण 2 शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतात असं देखील सांगण्यात येते, परंतु ते कर्मचारी देखील कमी पडतात का संपूर्ण कचरा जो आहे तो साफ करण्यासाठी? आतापर्यंत जेवढे कर्मचारी लावले जात होते गेले अनेक वर्ष तेवढेच कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले होते, परंतु कचरा मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे की गेल्या काही अनेक वर्षांमध्ये सर्वात जास्त कचरा हा जुहू बीच वरती आलेला आहे यावर्षी आणि त्यामुळे आता मॅनपॉवर ही डबल करण्यात आलेली आहे, जास्त वाढवण्यात आलेली आहे आणि किमान 2 शिफ्टमध्ये 75 अशी 150 मॅनपॉवर या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेली आहे, मशीन्सही वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे कचऱ्याचा क्वांटम बघता मॅनपॉवर आणि मशिनरी सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। सर, लोकशाही मराठीकडून सर्वप्रथम रिअलिटी चेक करण्यात आलेला होता। आजचा खरं तर 3रा दिवस आहे, तरी देखील परिस्थिती आपण पाहतोय जैसे ते परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते 3ऱ्या दिवशी देखील। नाही, असं आहे की कचरा येतो तो कचरा महापालिका काढते, परंतु भरतीच्या वेळी नवीन कचरा पुन्हा समुद्र तटावर येतो। त्यामुळे तुम्ही काल जो कचरा बघितला आणि आज जो कचरा बघताय तो सेम कचरा नाहीये। काल आलेला कचरा उचलला गेला होता, परंतु आज नव्यानं पुन्हा या ठिकाणी कचरा आलेला आहे, तो सुद्धा उचलण्याचं काम इथे आपण बघताय। वॉर फुटिंगवरती महापालिकेची यंत्रणा पूर्ण या ठिकाणी काम करते आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कचरा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न महापालिकेचा आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात, तर या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा देखील त्रास त्यांना होऊ शकतो, तसेच आजार मोठ्या प्रमाणावर बळावू शकतात याच कचऱ्यामुळे। म्हणूनच हा कचरा लवकरात लवकर या ठिकाणाहून उचलून डम्पिंग ग्राउंडला पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्राची बदनामी करू नका, परंतु असं देखील म्हटलं जाते की हा जुहूचा जो समुद्र किनारा आहे तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। कचरा येथील इतर विदेशात देखील याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र आता बदनाम होत नाहीये का असा प्रश्न विचारला जातो। आता गेली अनेक वर्ष या ठिकाणी समुद्रामध्ये वाहून जाणाऱ्या नदी नाल्यांच्या ठिकाणी फ्लोटिंग समुद्रामध्ये गेलं नाही पाहिजे याची सिस्टीम नव्हती। आता ती सिस्टीम लावायचा आम्ही प्रयत्न करतोय। मुंबई शहरामध्ये एसटीपी नव्हती, त्या एसटीपीचं काम सुद्धा देवेंद्रजींच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या सिस्टीम या मुंबई महानगरपालिकेमध्ये कमी होत्या त्या सर्व सिस्टीम आता मुंबई महानगरपालिकेमध्ये
या ठिकाणी करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्याचा रिझल्टही तुम्हाला लवकरात लवकर दिसेल. सर, तुम्ही इथले स्थानिक आमदार आहात. या जुहू समुद्र किनाऱ्यासाठी आणखी कोणती पुढची पावलं उचलणार आहात? कारण लोकशाही मराठीकडून याआधी देखील तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तशा काही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या या जुहू समुद्र किनाऱ्याबाबत. तर पुढची पावलं काय असतील? स्थानिक आमदार आहात इथले. या ठिकाणी जेवढा कचरा येतोय तो लवकरात लवकर या ठिकाणी त्या कचऱ्याला काढून त्याला डम्पिंग ग्राउंडला डंप करणे, त्याच्याकरता आवश्यक असलेली मॅनपॉवर आणि मशिनरी महापालिकेच्या थ्रू डिप्लॉय करणे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा कचरा समुद्राच्या पोटामध्ये पोहोचू नये याकरता ज्या ठिकाणी नदी नाले वाहून समुद्रात जात आहेत त्या ठिकाणी ट्रॅश बूम्स लावणे, या 3 गोष्टी आम्ही या ठिकाणी करत आहोत. जुहू समुद्र किनाऱ्यावरचा कचरा अखेर कधीपर्यंत साफ होईल? काही त्याच्यासाठी डेडलाईन ठरवलेली आहे? आज आलेला कचरा उद्यापर्यंत साफ होईल, पण उद्या जो कचरा येईल तो परवापर्यंत साफ होईल आणि त्यामुळे सगळाच कचरा आम्ही साफ करून घेतला, पण नव्यानं पण कचरा येतोय ना. त्यामुळे नव्यानं आलेला जो कचरा आहे त्यामुळे या पावसाळ्यामध्ये ऍडिशनल मॅनपॉवर आणि मशिनरी ही डिप्लॉय आम्ही करतोय. आमदार अमित साटम यांच्याशी आपण बातचीत केलेली होती. त्यांनी सांगितलेलं आहे ऍडिशनली आपण मॅनपॉवर असेल आणि यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणावर इथे बसवत आहोत, जेणेकरून इथला जो कचरा आहे तो लवकरात लवकर निघून जावा यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे, असं अमित साटम यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.